फडणवीस साहेब म्हणतात कबर काढा. फडणवीस साहेबांना लगेच पोलीस नेऊन ठेवले तिथं. म्हणजे पैसे देते ती अगरबत्तीला, तेलाला, हाराला, त्या औरंग्याच्या. काढा कोण म्हणतं? फडणवीस. काढायला गेले तर पोलीस लावले तिथं. कसं काढायचे? त्यांचे मोदी सर पैसे देतात. कबरीला देवा चांगला लावा म्हणतात, अगरबत्ती वासाची न्या शेंटेड, तिथं गोमूत्र शिपण्याऐवजी ते 70 शिपडा त्याचा बोचा धुवून काढायच्या पार यांची तिकडून तयारी. देवेंद्र फडणवीसला रोग आला. त्यांना जाणार का शिवप्रेमी? ते आले तर येतो. चला म्हणा, या उद्या दांडके घेऊन मी इथूनच शहाजीराजे इथूनच निघतो. ये म्हणा तू स्वतः. कुठं ते आमच्यात गुतून होय मोकळा तू हिंड तिकडं. सोंग घेतलं त्या टायमाला. लाडकी बहीण आमकं तमकं शेतकरी मराठी जवळ धरले सगळे. आला निवडून. ते आमदार बघायला मिळाले नसते देवेंद्र फडणवीस साहेब. आणखी नवी साहेब म्हणतोय. हो, पण कबरीच्या बाबतीत तुम्ही आता शिवाजी प्रेम आहेत हे कुणाला सांगायची गरज नाही. तुम्ही एवढं तुमचं शिवाजी महाराजांवर प्रेम आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये पोटतिडकीने सगळं बोलताय, पण ती कबर हटवावी असं थेट तुम्ही सांगत नाही कधी. हटावत कशी? देवेंद्र फडणवीस हटवूनच द्यायची नाही. ती हटाव कशी? 2,60,000 रुपये 22-23 ला कोणी दिले? 22-23 साली गेल्या वर्षी मोदी सरांनीच दिले ना. त्यांचे हेडमास्तर ते हे शहासाहेब, ते महाराष्ट्राचं सध्या कॅप्टन पद त्यांच्याकडे, त्यांनी दिले. फडणवीस साहेब म्हणतात कबर काढा. फडणवीस साहेबांना लगेच पोलीस नेऊन ठेवले तिथं. म्हणजे पैसे देते ती अगरबत्तीला, तेलाला, हाराला, त्या औरंग्याच्या. काढा कोण म्हणतं? फडणवीस. काढायला गेले तर पोलीस लावले तिथं. कसं काढायचे? फडणवीस उत्तर द्या तुम्ही. दादा जाऊन द्या. पोलीस हटव. आणि देवेंद्र फडणवीसला रोग आला काय? त्यांना जाणार का शिवप्रेमी म्हणून? ते आले तर येतो. चला म्हणा, या उद्या दांडके घेऊन मी इथूनच शहाजीराजे इथूनच निघतो. ये म्हणा तू स्वतः. कुठं ते आमच्यात गुतून. हे लोकांना येड्यात काढणं बंद करा. मुसलमानाला सांगतो आणि हिंदूलाही सांगतो आणि विशेष करून मराठ्याच्या पट्ट्यालाही सांगतो. पसरूही देऊ नका. ज्यावेळेस आपल्या धर्मावरती खरी अडचण येईल त्या टायमाला सगळ्यात पुढे दांडके घेऊन आपणच असणार. ही धर्माची खरी अडचण नाहीच का? धर्माचा काय संबंध आहे? म्हणजे कबर ईद आहे त्या औरंग्याची ईद संभाजीनगरला. आणि दंगल कुठे होती? देवेंद्र फडणवीसच्या घरी. त्याच्यात नोकर पाठवले होते का कोण त्यांनी? जामानला असं उडे आणा तुम्ही. बघणारे 100-200 आपण तेच गुतून टाकू. आता गरीबात लेकर गुतणार. काढायला ये ना, चल ना तू. पोलीस तो जवळ तयार. गोरगरीबाला कळताय राहतो. मग कम डोकं खराब करायला लागले राव. खरं सांगतो मी. पोलिस कुणाचे? देवेंद्र फडणवीसचे. काढा कोण म्हणतं? देवेंद्र फडणवीस. त्यांचे मोदी सर पैसे देतात. कबरीला देवा चांगला लावा म्हणतात, अगरबत्ती वासाची न्या शेंटेड, तिथं गोमूत्र शिपण्याऐवजी ते 70 शिपडा त्याचा बोचा धुवून काढायच्या पार यांची तिकडून तयारी. म्हणजे पैसे देते ती. आणि आम्हाला म्हणतात कबर काढा. कसं काय काढायची? अरे आम्हाला थोडे आकले आहेत यार. देश पोषतो आम्ही. गोरगरीब शेतकरी आम्ही देश पोषतो. देश त्यांचे उद्देश सफल होऊ द्यायला नाही पाहिजे. जे काय उद्देश असतील कुणाचे. आता तिथंच येतो तुम्ही बी. मी तिथंच येतोय. देवेंद्र मोदी सर पैसे देतात देवाबत्तीला आणि देवेंद्र फडणवीस साहेब पोलिस देतात. कबर काढायची कशी? प्रश्न विचारणार त्याला फडणवीसला. तूच सांगतो कबर काढा. पैसे देतात मोदी साहेब हाराला आणि त्याला, त्या औरंग्याच्या हाराला. औरंग्याच्या देवाबत्तीला पैसे कोणाचे? तर मोदी साहेबाचे. 2,60,000 रुपये. हा, कबर काढा म्हणतो फडणवीसचे पोलीस आहे. याचा अर्थ असा आहे की फडणवीसला ही कबर काढायची नाही. गोरगरिबात कापाकापी लावायची. सत्ता पुन्हा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेला आणायची. ही सरळ डाव लोकांच्या लक्षात आला. त्यामुळे लोक म्हणतात हानावड्या नुसते टीव्हीत बघत आहेत. असं नुसते बघत आहेत लोक. फडणवीस साहेब येत तोवर महत्वच येणार. औरंगजेबाला महत्व येणार तर अफजल खान उकरून काढी का कोणाला देऊ कुठे म्हणून. आता एक असं सापडी देईन ती दूर नाही. हे लव सोंगाडे आहे. देवेंद्र फडणवीस मध्ये प्युअर सोंगाडे आहे. असं ते उकरून काढणार बेस्ट पैकी आणि लोकांच्या काड्या लावणार. इकडं शेतकऱ्याला पाणी लाईट नाही देणार, कर्जमाफी नाही देणार. आगामी स्थानिक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फडणवीस सरकार जातीय दंगल घडविते. नागपूर दंगल ही सरकार पुरस्कृत असल्याची टीका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मंगळवारी वेरूळ येथे माध्यमांशी बोलताना केली आहे. वेरूळ येथे शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त मनोज जरांगे हे वेरूळ येथे आज आले होते. सोमवारी रात्री नागपूर येथे 2 समाजात झालेल्या राड्यामुळे पोलीस हाय अलर्टवर आहेत. याबाबत जरांगे यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर सर्व परिस्थितीस जबाबदार असल्याचं म्हटलंय. जरांगे पुढे म्हणाले की महाजिजाऊ व छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे कोरटकर, सोलापूरकर यांना का अटक केली नाही, असा सवाल करत जरांगे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.
तसेच नागपूरमध्ये सोमवारी रात्री राडा झाला यावर देखील टीका करत ही दंगल सरकार पुरस्कृत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व घडवत आहेत असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. दोन्ही सरकार तुमच्या दरम्यान केंद्र व राज्य सरकार तुमचे असून औरंगजेब कबर तुम्ही काढायची तर काढू शकता, मात्र सरकारला राज्यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दंगली घडवायच्या आहेत असा आरोप जरांगे पाटील यांनी सरकारवर केलाय. औरंगजेब कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड दरम्यान औरंगजेब प्रकरणावरून देशभरात मोठा गदारोळ होत असून कबर उकडून फेकण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनेने दिल्यामुळे खुलताबाद शहरात औरंगजेब कबर परिसरातील दर्गेला चोहबाजूंनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तर खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर बॅरिकेड लावून प्रत्येक वाहनांची, पर्यटकांची आणि नागरिकांची चौकशी पोलीस करत आहेत. औरंगजेब कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची नाव, नंबर, आधार कार्ड तपासले जात असून त्यांची नोंद घेतली जात आहे. तसेच कबर परिसरात मोबाईल नेण्यास आता सक्त बंदी घातली आहे. मनोज जरांगे पाटील जे बोलले, जे म्हणाले, त्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.